नमस्कार शेतकरी बांधवांनो, मान्सूनपूर्व संभाव्य चक्रीवादळ संबंधी महत्त्वाचे अपडेट। मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान विभागाने तारीख जाहीर केलेली आहे। यावर्षी मान्सून अंदमानात निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी म्हणजे 19 मेला येणार आहे। तसेच केरळमध्ये सुद्धा निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी म्हणजे 31 मेला आगमन होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। परंतु या मान्सूनच्या आगमनापूर्वीच बंगालच्या खाडीत एक लो प्रेशर तयार होऊन पुढे त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे। हे संभाव्य मान्सूनपूर्व चक्रीवादळ 22 ते 26 मेच्या दरम्यान म्यानमारला धडकणार असून ते परत खाडीतून भारताकडे येण्याचीसुद्धा दाट शक्यता आहे। साधारणपणे 26 मे किंवा 27 मेला हे संभाव्य चक्रीवादळ पश्चिम बंगालला धडकण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळेच पश्चिम बंगाल शेजारील काही राज्यातसुद्धा या चक्रीवादळामुळे पाऊसमान हे जास्त राहणार आहे। मान्सूनची प्रगती तसेच हवामान विभागाने निर्धारित केलेल्या तारखावर याचा काय परिणाम होईल हे आपल्याला येणाऱ्या 3-4 दिवसात नक्कीच कळेल। त्याबद्दलची माहिती ही या चॅनलवर पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, मान्सून कधी येणार, महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार, पेरणी योग्य पाऊस कधी पडणार आणि पेरणीच्या तारखा याबाबतचा व्हिडिओ या चॅनलवर येत्या काही दिवसात नक्कीच टाकला जाईल। तेव्हा ही माहिती आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, काही प्रश्न असल्यास नक्की विचारा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।